लाडक्या बहिणींनो, ही एक गोष्ट केली नसेल तर 4,500 रुपये विसरा. नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण दिसत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे 3 मुद्दे कोणते आहेत ते आपण पुढे पाहूया. पहिला मुद्दा आहे, माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, पण त्या अगोदर कोणते काम करावे लागणार आहे. दुसरा मुद्दा आहे, तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तर तिसरा मुद्दा असा आहे, ही एक गोष्ट केली नसेल तर खात्यात जमा होणार नाहीत 4,500 रुपये. तिसरा हप्ता येण्या अगोदर कोणते काम महिलांना करायचे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळेच महिला वर्गात आनंदाचं वातावरण दिसत आहे. परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीनं पूर्ण करून घ्यायची आहेत. नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे गमावण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेमकं काय करायची आवश्यकता आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. परंतु अनेक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही. पण ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड देखील लिंक झाले आहे, अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत. या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे तो अर्ज मंजूर झाला असेल, पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यावेळी आधार कार्डशी संबंधित असलेली माहिती पूर्ण भरावी लागते. तसेच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसेच आधार कार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं. त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचे बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक करून घ्या. काही दिवसातच बँकेकडून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले जाईल. तसेच तुमचे आधार कार्डला जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन बँक अकाउंट ॲड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली होती. यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र पैसे सरकारनं महिलांच्या खात्यात 3,000 रुपये असे वर्ग करण्यात आले होते. परंतु आता या सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासंबंधीचे अजून आणखी अपडेट समोर आलेले नाही, पण ज्यावेळेस तारीख निश्चित होईल त्यावेळेस आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर लगेच व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर चला मित्रांनो, असे होते लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, जे महिलांना काही गोष्टींची काळजी करायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर चला मित्रांनो, असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला, असेच पुढील